झी 24 तास एक पाऊल पुढे. एका गोष्टीविषयी चर्चा चालू आहे आणि त्याच्याकरता आपण बोलतोय आणि त्याही पेक्षा सुद्धा त्या स्मारकाबाबत आपल्या चर्चेतनं काही चांगल्या सूचना पुढे येत आहेत का किंवा याच्यातल्या काय अडचणी असू शकतात का त्याचा विचार करण्याकरता आपण इथे बसलो. आपण असं आहे की आम्ही ज्या वेळेला प्रस्ताव घेऊ तो केवळ आम्ही देऊ म्हणून होणार नाही. मुंबई महानगरपालिका, डीपी, महाराष्ट्र शासनाची मंजुरी या सगळ्या गोष्टीची प्रतिक्रिया आम्हालाही करावी लागणार आहे. त्यामुळे आज या क्षणाला आम्ही कुठलाही शिवसेनेच्या माध्यमातून आमचा प्रस्ताव नाहीये. आम्ही या सगळ्या गोष्टीचा योग्य ते विचार करून एक जागतिक स्तरावर ते स्मारक होईल अशा दृष्टिकोनात आमचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे वाद नसावा अशी माझी. बाळासाहेबांसारख्या अत्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या महापुरुषाचं स्मारक हे तेवढंच जागतिक कीर्तीचं असावं याविषयी दुमत असायचं कोणाचंही कारण नाही. आपण जाऊया रिपब्लिकन पार्टीच्या एकूण भूमिकेकडे. अविनाश महातेकर, आपल्याला इथे बोलवायचं कारण म्हणजे इंदू मिलच्या जागेचा उपयोग सुद्धा यासाठी करण्यात यावा अशा प्रकारचा एक विचार पुढे आला, परंतु तो विचार महानगरपालिकेच्या सभागृहातच मांडलेला होता. त्यानंतर जी आमच्या सूत्रांपर्यंत माहिती आलेली आहे ती अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अशा प्रकारची कोणतीही अधिकृत भूमिका न घेतल्याचं स्पष्टीकरण त्या पक्षाच्या सूत्रांनी माझ्या स्वतःकडे आज दिलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा पुतळे उभारणं म्हणजे स्मारक नव्हे, आम्ही अशा पुतळे उभारण्याच्याच एकूण प्रक्रियेच्या विरोधात आहोत अशा स्वरूपाचा सूर त्यांच्या शब्दात नव्हता. आणि ते म्हणजे पूर्वी बाबासाहेबांचं स्मारक म्हणजे जागतिक कीर्तीचं असं एक ग्रंथालय असावं अशा स्वरूपाचे विचार त्या पक्षाकडनं व्यक्त झालेले होते. आणि तसंच बाळासाहेबांचं स्मारक म्हणजे एका प्रचंड मोठ्या लोकोपयोगी अशा एखाद्या कामानं अथवा वास्तूनं व्हावं, कामानं व्हावं अशा प्रकारची भूमिका त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी माझ्याकडे अधिकृतरित्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला फोन करून दिलेली आहे. आपण काय म्हणाल याबाबत? रिपब्लिकन पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. बाळासाहेबांसारख्या एका दिगंत व्यक्तिमत्वाचा अंत झाल्यानंतर त्यांचं आणि शिवाजी पार्कचं नातं लक्षात घेता म्हणजे स्वतः बाळासाहेबांची जी चळवळ उभी राहिली, शिवसेना जी उभी राहिली, ती शिवसेना शिवाजी पार्क हे एक नातं आता अतिशय अतूट असं नातं आहे. आणि त्यामुळं बाळासाहेबांचं स्मारक हे शिवाजी पार्कवर व्हावं ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. तशा आशयाचं पत्र आम्ही 20 तारखेलाच माननीय मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे. याबाबतचा जो एक वाद उभा राहिलेला आपल्याला दिसतो तो वाद खरं तर टाळता आला असता जर आपण सुसंस्कृतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तर हा वाद आपल्याला टाळता आला असता. यामध्ये असं आहे की इंदू मिलची जी जागा आहे ती जागा गेले 20 वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मागत आहोत. गेल्या वर्षभरामध्ये अनंत अडचणींच्यावर मात करत आणि रिपब्लिकन पक्षानं सातत्यानं त्या मागणीचं आंदोलन उभं करत राज्य सरकारवरती एक दबाव ठेवला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या 12.5 एकर जागेमध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. त्यानंतर इंदू मिलच्या जागेवर ते स्मारक व्हावं अशी भूमिका घेतली. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्या भूमिकेला संमती दिलेली होती. त्या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी माननीय चोंडकर यांनी जे एक पत्र दिलं होतं आणि जगन्नाथ शंकरशेठ यांचं स्मारक व्हावं अशी त्यांनी जी मागणी केली होती ते पत्र शिवसेनेनं त्यांना माघारी घ्यायला लावलं. मधल्या काळात जे आम्ही एक आंदोलन केलं त्यामध्ये शिवसेनेचा पाठिंबा होता, भाजपने तर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. मुद्दा या ठिकाणी असा आहे की ज्या मुद्द्याच्या बाबत मला असं वाटतं की दुसऱ्याच दिवशी बाळासाहेबांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या स्मारकाचा वाद उभा राहावा हे जे दुर्दैव जे घडलं ते मला वाटतं की काही लोकांच्या असंस्कृतपणातून ते घडलेलं आहे. अविनाश महातेकर मला तुम्ही एक सांगा की जर उद्या अशा प्रकारची एक सूचना आली की यातल्या काही जागेत, इंदू मिलच्या काही जागेत बाळासाहेबांचं स्मारक व्हावं तर तुमच्या पक्षाची भूमिका त्यावर काय असेल? आता हे स्पष्ट झालेलं आहे की आज जे मनसेच्या वतीनं माझ्यापर्यंत सुद्धा जे निवेदन आलेलं आहे ते निवेदन पाहिल्यानंतर इंदू मिलच्या जागेमध्ये कुठल्याही प्रकारे मागणी करण्याचा त्यांचा विचार दिसत नाहीये. त्यामुळे हा प्रश्न जर तर अशा एका पद्धतीनं विचारण्यात काळीचा अर्थ नाहीये. यामध्ये मला असं वाटतं की हा जो प्रश्न इंदू मिलचा जो कालच्या कॉर्पोरेशनच्या सभेमध्ये उपस्थित झाला
यामध्ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्य ठेवलेलं आहे संदीप देशपांडे यांनी असं मला अजिबात वाटत नाही. तर केवळ त्या सभेचा उपयोग करून या सभेमध्ये बाळासाहेबांचं स्मारकाच्या निमित्तानं शिवसेना आणि आम्ही जे काही जवळ आलेलो आहोत त्यामध्ये एक विवाद उभा करायचा आणि त्याचबरोबर जे मी मगाशी तुम्हाला तेच सांगत होतो की स्वतः त्यांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली की ठाकरे कुटुंब हे एका दुःखामध्ये आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे विवाद त्यांनी कोणी उपस्थित करू नये अशा प्रकारची त्यांनी जे एक आवाहन 100% अगदी त्यांच्या या भूमिकेचा आवाहनाला प्रतिसाद देखील त्यांनी दिलेला नाहीये. 100% अशा प्रकारची भूमिका कोणी अशा प्रकारचे वाद कोणी घालू नयेत याविषयी सुद्धा दुमत व्हायचं कारण नाहीये. मला जायचंय पुन्हा विनोद घोसाळकर यांच्याकडे. विनोदजी, बाळासाहेबांनी विपुल लिखाण केलं. वेळोवेळी त्यांच्या अग्रलेखातून किंवा त्यांच्या भाषणांमधून त्यांनी अनेक विषयांवर विचार व्यक्त केले. मग त्यात कला होतं, साहित्य होतं, विज्ञान होतं, तंत्रज्ञान होतं, राजकारण होतं, आंतरराष्ट्रीय दहशतवाद होता. तसंच त्यांनी पुतळे किंवा स्मारक याबाबत काही मतप्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे का? मला आठवतं की तसा बाळासाहेबांचा पुतळ्यावरती फारसा विश्वास नव्हता. ते ह्याच गोष्टी म्हणत की तुम्हाला त्यांचं चरित्र हे पुढे यायला पाहिजे असं बाळासाहेबांचं. मला आठवत आहे मी त्या सभेला कदाचित हजर होतो त्यावेळेला त्यांनी इनफॅक्ट पुतळ्यांचा उल्लेख काहीसा उपहासानं त्यांची जी टिपिकल शैली होती त्या उपहास पूर्ण शैलीमध्ये एकूणच पुतळ्यांचा आणि अशा प्रकारच्या स्मारकांचा समाचारच घेतलेला होता. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता घ्यायचा मला एक ब्रेक, पण ब्रेक नंतर मला जायचंय दिलीप चावरे आणि भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप यांच्याकडे काँग्रेसची भूमिका विचारायची आहे आणि दिलीप चावरे यांच्याकडे यावर शासनाचं नेमकं अधिकृत धोरण काय असतं, काय नीती आहे का, हे जाणून घ्यायचंय. कुठे जाऊन नका, पाहत राहा झी24 तास. आपण चर्चा करतोय बाळासाहेबांच्या निधनानंतर कुठं उभारणार स्मारक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.